नमस्कार, मी अंजली पाटील. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त अशी वस्तू घेऊन आलेली आहे. पहा, तुम्ही ओळखताय का मी काय बनवणार आहे ते. हा एक मी व्हाईट कलरचा कापड घेतलेला आहे आणि ह्याला मधूनच एक कोपरा असा दुमडलेला आहे. पहा, आता उन्हाळा चालू आहे आणि आपल्याला बाहेर जावं लागत आहे, तर उन्हापासून आपलं संरक्षण होणार आहे ह्याने. तर हा काय आहे, मी मास्क बनवलेला आहे. किती सुंदर पद्धतीने बनवलेला आहे. पहा, तुम्हीही असा मास्क घरी बनवू शकता. अतिशय सोपा आणि 0 मिनिटात होणारा आहे, तेवढाच तो अतिशय उपयुक्त असा आहे. भरपूरच उन्हाळा आहे, मुलांच्या शाळा सुरू आहेत आणि आपल्याला बाहेर जावं लागत आहे. हे बघा, मी 13 इंच असा हा क्रॉस केलेला आहे. एका कोपऱ्यातून असं कापड आतमध्ये पलटी केलेला आहे 13 इंचाचं. पण मी हा जास्त मोठा प्रमाणात नाही बनवणार आहे. छोटासा मला आवडतो तसा मी बनवलेला आहे. पण तुम्हीसुद्धा असा ट्राय करू शकता. नंतर काय करायचं आहे, फक्त अगदी इथे 2 इंच असं कट करून घ्यायचं आहे आणि आपल्या डोळ्यावरती जी पट्टी बसेल, डोळ्याचा आपला जेवढा भाग असतो तेवढ्या अंदाजाने इथे मी कट करून घेणार आहे. म्हणजे जवळजवळ साधारण 5 इंच एवढं मी इथे मार्क करून घेतलेलं आहे आणि तेवढंच कापड मी असं कट करून घेणार आहे. आणि हे झालं असे आपली आडवी पट्टी आणि उभा आपल्याला अर्धा असा 1 इंच कापड कट झालं पाहिजे एवढंच मार्क करायचं आणि चौकोनी अशी रेष मारून याला कट करून घ्यायचं. अतिशय सोपा आणि सुंदर आहे. तुम्ही अगदी कमीत कमी वेळात बनवू शकता. तुमच्याकडे मशीन असेल तर. पण याला बनवता वेळी एक गोष्ट लक्षात घ्या, शक्यतो कॉटनचंच कापड वापरा आणि जास्त डार्क कलरचं कापड घेऊ नका, जेणेकरून गरमी जास्त होणार नाही. व्हाईट कपड्यामुळे आपल्याला जास्त गरमी लागत नाही, म्हणून तुम्ही व्हाईटच आणि कॉटनचं कापड वापरा. आणि खूप छोटं कापड लागतं, बाहेरून विकत आणण्यापेक्षा आपण घरी तयार केलं तर छानही होतो. आपण मोठे स्कार्फ घेऊन जेव्हा असं त्याला गाठ बांधा, पुन्हा मग आपल्याला नको असेल तर तो एवढा मोठा स्कार्फ गळ्यात अडकवून ठेवावा लागतो. तर असं तुम्ही बनवला तर अतिशय यूजफुल असा होणार आहे आणि उपयुक्त पण होणार आहे. आणि तुम्हाला जेव्हा सोडायचं असेल तेव्हा तुम्ही हा सोडून अगदी आपल्या पर्समध्ये सुद्धा ह्याला गुंडाळून ठेवू शकणार आहात. पहा, किती असं चौकोन इथे तयार झालेला आहे. आणि ह्याच्यावरती, ह्या चौकोनावरती आपल्याला फक्त अजून एक दुसरं कापड मी घेतलेलं आहे छोटंसंच, तेवढ्याच मापाचं आहे. त्याला मी कट करून घेतलेलं आहे. जे मी इथे मेजरमेंट घेतलेलं आहे तेच त्या कपड्याचं सुद्धा मेजरमेंट घेतलेलं आहे. आणि तेच कापड आपल्याला इथे ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं आहे आणि फक्त त्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे. मी तुम्हाला मशीनवर दाखवत नाही, फक्त असं सांगत आहे. अगदी थोड्या वेळामध्ये मी सांगितलेलं आहे. पहा, तुम्हाला उपयुक्तच होणार आहे. हे नक्की ट्राय करा. तुम्हाला बनवता येत असेल तर असा बनवून एखाद्या मैत्रिणीला गिफ्ट करा. तिला बनवता येत नसेल किंवा तिच्याकडे मशीन नसेल तर ती नक्कीच तुमच्यावर खुश होईल. पहा, छोटी आहे पण अतिशय उपयुक्त अशी गोष्ट आहे. आणि ह्याला असं साईडनं स्टिच करून आतमध्ये असं पलटी करा. खूप सोपी पद्धत आहे, खूप म्हणजे खूप सोपी पद्धत आणि पटकन होणार आहे. पण मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दोन्ही बाजूने असे बेल्ट लावण्यासाठी हे मी कापड कट केलेलं आहे. पहा, साधारण हे 2 इंच असं आहे आणि ह्याला मी दोन्ही बाजूने फक्त अशी शिलाई करून घेणार आहे. आणि मग दोन्ही बाजूला इकडे असं अटॅच करायचं आहे, जो आपण चौकोन मार्क केलेला आहे तिथे. आणि नंतर तुम्हाला हा रेडी टू तयार असा मास्क होणार आहे. सांभाळायलाही सोपा, बनवायलाही सोपा आहे की नाही उपयुक्त. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि उपयुक्त वाटला असेल तर नक्की ट्राय करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. लाईक करा, जास्तीत जास्त जणींना शेअर करा, जेणेकरून अजून कोणाला ह्याचा उपयोग होईल किंवा कोणी बनवू शकेल. विकत आणण्यापेक्षा घरी बनवलेल्या वस्तू थोड्या जास्तच भावतात. कशी वाटली माझी ही सुंदरशी कल्पना? आवडलीच असेल ना? आवडली असेल तर नक्की कळवा. अतिशय उपयुक्त अशी ही आहे. पहा, किती सुंदर झालेला आहे. आणि आतून हा कॉटन लावल्यामुळे इथे खूप सुंदर पद्धतीने आपल्याला तो बांधता येणार आहे. पहा, किती छान दिसत आहे. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब.